चॅप्टर नंबर 5 मधला सेकंड पार्ट पाहणार आहोत सॉफ्टवेअर आणि इन्स्टॉलिंगचा. फर्स्ट लेक्चरमध्ये पार्ट फर्स्ट जो होता तर त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, सॉफ्टवेअर म्हणजे काय, त्यानंतर सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन. तर सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन मध्ये आपले 2 पॉईंट येतात. विंडोज 7 इन्स्टॉलेशन म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम. आपण जी लॅपटॉपवरती जी OS वापरतो ती ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज 7. त्यानंतर MS ऑफिस 2007चा सेटअप. तो सेटअप आणि त्याच्या स्टेप वगैरे कशा आहेत, तो रन कसा करायचा तर ते पाहिलं. आजच्या सेकंड पार्टमध्ये आपण टॅली पाहणार आहोत. तर टॅली काय, भारतामध्ये अकाउंटच्या कामासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे टॅली हे सॉफ्टवेअर आहे. आपल्या भारतामध्ये जवळजवळ 80% लोक हे टॅली हे सॉफ्टवेअर वापरतात. अकाउंटच्या कामासाठी टॅली हे सॉफ्टवेअर वापरतात. टॅलीचा उपयोग काय काय कामासाठी होतो की आपण ज्या आपल्या डेली एंट्री वगैरे आहे तर आपण त्यामध्ये मारतो. तर हे सॉफ्टवेअर जे आहे तर ते कोणत्या शहरामध्ये बनवलं गेलं किंवा कोणत्या कंपनीने बनवलं ते आपण पाहणार आहे. तर बँगलोर शहरातील पिट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बनवलेले हे सॉफ्टवेअर आहे. तर कुठल्या शहरामध्ये बनवले हे सॉफ्टवेअर, कोणत्या शहरामध्ये बनवलंय, बँगलोर शहरामध्ये सॉफ्टवेअर बनवलं. पिट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ह्या कंपनीने हे बनवलेलं सॉफ्टवेअर आहे. ही 100हून अधिक देशांमध्ये आपली सॉफ्टवेअर उत्पादने विकते. काय 100 देशांपेक्षाही जास्त देशांमध्ये काय ते सॉफ्टवेअर विकतात किंवा मग देतात. तर या सॉफ्टवेअर सर्वात इम्पॉर्टंट सॉफ्टवेअर आहे किंवा मग त्याच्यात अपडेशन वगैरे भरपूर आहे आणि सेफ्टी वगैरे आहे. तर त्याच्यामुळे काय की टॅलीचे जे सॉफ्टवेअर आहे तर ते भरपूर जण वापरतात. जास्तीत जास्त हे सॉफ्टवेअर आपल्या देशामध्ये इंडियामध्ये हे सॉफ्टवेअर 80% वापरलं जातं. बाकीचे 20% हे इतर देशांमध्ये वापरलं जातं. पण आपल्या इंडियामध्ये जास्त प्रमाणे टॅली या सॉफ्टवेअरचं जास्त प्रमाण ते वापरलं जातं. त्याची पहिली आवृत्ती 1988 साली झाली. म्हणजे जी पहिली ट्रायल घेतली त्या सॉफ्टवेअरची तर ती 1988 साली झाली. कोणत्या 1988 साली ही टॅलीची फर्स्ट ट्रायल झाली. त्याच्यामध्ये 1988 साली ते काय केलं, यूज करून बघितलं किंवा बनवलं किंवा मग ती ट्रायल जी आहे तर ती त्यांनी घेतली. या सॉफ्टवेअरमध्ये काही एंट्रीज फीड वगैरे करून किंवा मग कामाचा वेळ वगैरे वाचतो. तर याच्यामध्ये आपण काय करतो, काही एंट्री वगैरे आहे तर त्या फीड करतो. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या कामाचा जो वेळ आहे तर तो भरपूर प्रमाणामध्ये वाचतो. इथे दिले टॅलीचे 80%हून अधिक वापरकर्ते भारतातच आहे. म्हणजे 80%पेक्षा जास्त लोक हे कुठे आहे, भारतामध्येच आहे. आपल्या भारतामध्ये ही 80%पेक्षा जास्त लोक हे सॉफ्टवेअर वापरतात. हे पॅकेज मुख्यत्वे डबल एंट्री सिस्टीम या अकाउंटच्या तत्वावर आधारलेले आहे. हे या पॅकेजमध्ये व्हाउचर एंट्री केली असता इथे काय सांगितलं, हे पॅकेज मुख्यत्वे डबल एंट्री सिस्टीम या अकाउंटच्या तत्वावर आधारलेले आहे. तर याच्यामध्ये काय डबल एंट्री वगैरे आपण मारू शकतो. ही काही कंपनी वगैरे क्रिएट जर केली
यामध्ये आपली कोणती एंट्री करतो आपण, व्हाउचर एंट्री करतो. त्यानंतर अकाउंटिंग मध्ये सर्व रिपोर्ट वगैरे आहे आपले, ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस. या पॅकेजमध्ये आपण काय करतो, आपले जे ट्रायल बॅलन्स वगैरे जे आहे, पॅकेजेस वगैरे आहे, प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट, रेशो अनालिसिस, लेजर पोस्टिंग, कॅश फंड्स, फ्लो स्टेटमेंट आपोआप कम्प्युटर करून काय केले जातात, तयार केले जातात. याला पॅकेजेस का म्हणतात की आपल्याकडे ॲज इट इज रेडी सॉफ्टवेअर असतो, त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण काय करतो, फक्त आपलं जे वर्क आहे ते करतो. त्यामुळे हे कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये मोडतो, पॅकेजेस सॉफ्टवेअरमध्ये मोडतो. याच्यामध्ये आपल्याला डबल एंट्री सिस्टीम वापरता येते. ही कुठल्या तत्वावरती आधारित असते, अकाउंटिंगच्या. एखादी एंट्री जर केली तर एखादी कंपनी जर बनवली तर त्याला आपण भरपूर अशा एंट्र्या बनवतो, तर त्याच्यामुळे हे डबल एंट्रीमध्ये सॉफ्टवेअर मोडतो. त्याचप्रमाणे हे पॅकेजेसमध्ये मोडतो. ॲज इट इज फॉर्म्युला असतो, त्यामध्ये आपल्याला फक्त जे आपलं काही वर्किंग वगैरे असतं तर ते करावं लागतं. त्यामुळे आपल्याला त्याच्यातून काय भेटतंय, आउटपुट भेटतं. त्यामुळे अकाउंटिंगमधील चुका बऱ्याच प्रमाणात कमी होतात. ह्या सॉफ्टवेअरमुळे काय होतं, आपल्या ज्या अकाउंटिंगमधल्या ज्या चुका आहेत तर त्या काय बऱ्याच प्रमाणात कमी होतात. आता त्याचे प्रोडक्ट दाखवले आपल्याला इथे, उत्पादने व प्रोडक्ट. तर त्याचे कुठले कुठले टाईप वगैरे आहे, कुठले प्रोडक्ट आहे किंवा मग कुठले सॉफ्टवेअर वगैरे आहे तर ते दाखवले. इथे फर्स्ट दाखवलं आहे टॅली ERP 9, टॅली ERP 9, त्यानंतर टॅली डेव्हलपर 9, त्यानंतर टॅली सर्व्हर 9. तर हे त्याचे काय प्रोडक्ट वगैरे आहेत. ज्यावेळेस आपण पॅकेज विकत घेतो किंवा मग त्यांच्याकडून कंपनीकडून घेतो तर त्याच्यामध्ये आपल्याला एवढी प्रोडक्ट सांगितलेले असतात. टॅली ERP 9, टॅली डेव्हलपर, शॉपर, सो अँड सो जे असतील ते आपल्याला जे योग्य वाटतं तर ते आपण काय करतो, परचेस करतो त्यांच्याकडून किंवा मग घेतो. पण आता हे टॅली काय एक अकाउंटिंग सॉफ्टवेअर वगैरे आहे, पॅकेजमध्ये ते मोडतं. त्याच्यानंतर त्यात डबल एंट्री सिस्टीम वगैरे आहे. 1988 झाली त्याची फर्स्ट ट्रायल झाली. पिट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने, बँगलोर देशातील पिट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हे सॉफ्टवेअर काय केले, बनवलेले आहे. खूप म्हणजे वापरायला जर प्रॅक्टिस जर झाली तर सोपं आहे, व्यवहाराला सुटसुटीत आहे. अकाउंटिंगमधल्या बऱ्याचशा चुका या सॉफ्टवेअरमुळे आपले काय होतात, कमी होतात. पण आता हे झालं त्याची इन्फॉर्मेशन. आपल्याला त्याचा सेटअप इन्स्टॉल करायचा आहे, पण त्या सेटअपच्या इन्स्टॉलिंग स्टेप कशा आहेत त्या आपण यामध्ये आता पाहणार आहे. फर्स्ट स्टेप काय, टॅली सेटअप वरती डबल क्लिक करावे. आपल्याकडे प्रत्येकाकडे जो टॅली सेटअप आहे तर तो असणार आहे, पण तो इन्स्टॉल कसा करायचा, तर त्यातली पहिली स्टेप काय, टॅली सेटअप वरती डबल क्लिक करावे. सेटअप ओपन केल्यानंतर सेटअप ॲप्लिकेशन फाईल वरती डबल क्लिक करावे. ही सेकंड स्टेप आहे. प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आपण कुठलाही सेटअप रन करतो त्याच्यातली जी ॲप्लिकेशन फाईल आहे तर तीच रन करायची असते, ॲप्लिकेशन फाईल. तर इथे काय सांगितलंय, सेटअप ओपन केल्यावरती सेटअप ॲप्लिकेशन फाईलवरती क्लिक करायचंय. ॲप्लिकेशन फाईल हे नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण सेटअप ओपन करतो त्याची जी ॲप्लिकेशन जी फाईल आहे तर तीच आपल्याला रन करायची आहे. थर्ड स्टेप काय सांगितली, त्यानंतर वेलकम टू द टॅली ERP 9 सेटअप विझार्ड असा मेसेज स्क्रीनवरती शो होईल. तिथे नेक्स्ट बटनवरती क्लिक करावे. ज्यावेळेस आपण सेकंड स्टेप कंप्लीट करणार आहे तर थर्ड स्टेपला आपल्याला स्क्रीनवरती वेलकम टू द टॅली ERP 9 सेटअप विझार्ड असा मेसेज स्क्रीनवरती शो होईल. तिथे नेक्स्ट बटनवरती आपल्याला काय करायचंय, क्लिक करायचंय. त्यानंतर चौथी स्टेप, टॅली ERP 9 व लायसन्स सर्व्हर असे दोन ऑप्शन आपल्याला स्क्रीनवरती दिसतील. तिथे टॅली ERP 9 वरती सिलेक्ट करावे. आता इथे टॅली ERP 9 काय, म्हणजे ERP 9चं आपण ते पॅकेज घेतलंय तर त्याच्या त्या स्टेप आहेत. तर काय करायचं, टॅली ERP वरती सिलेक्ट करायचं, नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं. आपल्याला काय ERP 9 लायसन्स सर्व्हर असे दोन आपल्याला काय दिसतील स्क्रीनवरती मेसेज दिसतील. तिथे टॅली ERP 9 वरती काय करायचं, आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. टॅली ERP 9 हे पॅकेज आपल्याला काय करायचं, यूज करायचं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती क्लिक करून आपण नेक्स्ट बटनवरती क्लिक करणार आहे. पाचवी स्टेप, नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर कंट्री अँड रिजन सिलेक्ट करण्यासाठी येईल. तिथे सिलेक्ट केल्यानंतर इन्स्टॉल बटनवरती क्लिक करावे.
आता हे कंट्री आणि रिजन ऑलरेडी तिथे येतं. ज्यावेळेस आपण सेटअप इन्स्टॉल करतो त्यावेळेस ते आपल्याला ॲज इट इज असतात. चुकून जर आपल्याला जर ते चेंज जर करायचं जर असेल तर तिथे आपण काय करू शकतो, चेंजेस करू शकतो. पण तिथे आपल्याला कंपल्सरी आपला जो इंडिया आहे तर त्याचं रिजन काय, कंट्री काय करायची, सेट करायची. सेट केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचे. आता 6वी स्टेप आपल्याला काय दाखवली, सेटअप कंप्लीट झाल्यानंतर टॅली ERP9 इन्स्टॉल सक्सेसफुली असा मेसेज येईल. ज्या वेळेस आपला टॅलीचा सेटअप कंप्लीट होतो तर तिथे सक्सेसफुली असा मेसेज स्क्रीनवरती आपल्याला शो होईल. तर तिथे आपण काय करायचंय, फिनिश बटनवरती क्लिक करायचंय. फिनिश बटनवरती क्लिक केल्यानंतर आपला जो सेटअप आहे तर तो काय होणार आहे, कम्प्लिटली पूर्ण होणार आहे. आणि 7व्या स्टेपमध्ये आपल्याला सेटअप कंप्लीट होतो आणि आपला जो सेटअप आहे तर तो आपल्याला डेस्कटॉपवरती जो त्याचा आयकॉन आहे तर तो आपल्याला काय होतो, शो होतो. आता आपण ह्या टॅलीच्या स्टेप बघितल्या. आता याच्यानंतर आपण हा जो सेटअप आहे तर तो रन कसा करायचा याचा एक छोटा व्हिडिओ बघणार आहे. टॅलीमध्ये एवढ्या किती 7 स्टेप होते हे आपल्याला करायचं आहे. फर्स्ट काय आपण इन्फॉर्मेशन बघितली, त्यानंतर स्टेप, त्याच्यानंतर आपण एक छोटा याचा व्हिडिओ पाहणार आहे. आता इथे काय आपल्याकडे टॅलीचा एक सेटअप आहे. टॅलीचा एक सेटअप आहे. तर आपण काय करणार आहे, हा आपल्या सिस्टीम मध्ये रन करणार आहे. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला सेटअप दिसतोय. सेटअपची कुठली फाईल आपण रन करणार आहे, जी ऍप्लिकेशन जी फाईल आहे तर तीच आपण रन करणार आहे. आता त्या फाईलवरती काय केलंय, क्लिक केलेलं आहे. ती जी आपला जो सेटअप आहे तर तो काय प्रोसेसिंग मध्ये. आपण त्या सेटअपवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी एक समोर एक स्क्रीन दिसेल, टॅली ERP9. आता इथे आपण टॅलीचा सेटअप जो आहे तर तो आपला रन करणार आहे. इथे काय आहे, टॅलीची फाईल आहे. त्या टॅली फाईल मधली आपण कुठली ऍप्लिकेशन फाईल रन करणार आहे. आता ही त्याची जी रनची जी प्रोसेस आहे तर ती होते. सेटअप वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी पुढे एक स्क्रीन शो होईल, एम्पॉवरिंग बिझनेस टॅली ERP9 हे आपलं काय पॅकेज आहे. त्यानंतर एम्पॉवरिंग बिझनेस अशी ही काही जी स्क्रीन आहे तर इथं आपल्याला दिसणार आहे. इथे इन्स्टॉल नाव बटनवरती आपल्याला काय करायचं, क्लिक करायचंय. इन्स्टॉल नाव बटनवरती क्लिक केल्यानंतर आपला जो सेटअप आहे तर तो रन होण्यास इथे काय होणार आहे, सुरुवात होणार आहे. आपली जी इथे व्हाईट लाईन दिसते तर ही सेटअप कंप्लीट झाल्यानंतर पूर्ण ग्रीन होणार आहे. आता आपला सेटअप जो आहे तर तो कंप्लीट झालाय. त्यानंतर आपल्याला डन असा मेसेज स्क्रीनवरती काय होणार आहे, शो होणार आहे. तर इथे डन वरती आपण काय करायचं, क्लिक करायचं. ज्यावेळेस डन करणार आहे तर त्यावेळेस आपला सेटअप आहे तर तो काय होणार आहे, कंप्लीट होणार आहे. आता इथे डन वरती क्लिक केलेलं आहे, त्या सेटअप वरती डन वरती क्लिक केलंय.
डन केल्यानंतर आपला जो टॅलीचा सेटअप आहे तर तो कंप्लीट झाला आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्क्रीनवरती काय दिसत आहे, टॅली ERP9 आपलं जे पॅकेज आहे तर त्याची इमेज आली आणि आपलं जे टॅलीचं जे सॉफ्टवेअर आहे तर ते काय झालं आहे, ओपन झालेलं आहे. हे टॅली जे सॉफ्टवेअर आहे तर हे काय झालंय, ओपन झाले. अशा प्रकारे आपण काय बघितलं, हा टॅलीचा सेटअप. फर्स्ट काय करायचं, सेटअप ओपन केल्यानंतर त्या सेटअपमधली जी ॲप्लिकेशन फाईल वगैरे आहे तर ती रन करायची. नेहमी ॲप्लिकेशन फाईलच रन करायची. त्याच्यानंतरच्या स्टेप सांगितल्या तर स्टेप बाय स्टेप आपल्याला काय करायचं आहे, टॅलीचं इन्स्टॉलेशन करायचं आहे. त्यानंतर आपण चौथा पॉईंट काय बघणार आहे, पेज मेकर. टॅली झालं आता, त्याच्यानंतर काय बघणार आहे, पेज मेकर. तर इथे काय सांगितलं, पेज मेकर हे ॲडोबने विकसित केलेले एक पृष्ठ लेआउट सॉफ्टवेअर आहे. ॲडोब म्हणजे जे ॲडोब जे आहे तर त्यांनी पेज मेकरचं सॉफ्टवेअर काय केले, बनवले. पेज मेकर या सॉफ्टवेअरचा उपयोग DTP या उद्योगासाठी केला जातो. DTP म्हणजे काय, डेस्कटॉप पब्लिशिंग. तर यामध्ये काय असतं, आपल्याला कोरल वगैरे असतं, त्याच्यानंतर पेज मेकर वगैरे असतं, टायपिंग वगैरे असतं. तर यासाठी आपण पेज मेकरचा काय करू शकतो, उपयोग करतो. पेज मेकर या सॉफ्टवेअरचा उपयोग DTP साठी किंवा म्हणजे उद्योग वगैरे करतात त्याच्यामध्ये किंवा व्यवसाय वगैरे करतात तर ते सॉफ्टवेअर वापरतात. हे पण काय एक पॅकेजेस आहे, आपल्याला ते बनवावं लागत नाही. ॲज इट इज आपल्याला तो सेटअप असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त काय करायचं असतं, वर्क करायचं असतं. या पॅकेजद्वारे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके, कादंबऱ्या, शालेय गाईड्स यांचा लेआउट करता येतो. आपण एखादा पुस्तक वगैरे बनवतोय, त्याच्यानंतर कादंबऱ्या वगैरे ज्या काय असतात, गाईड्स वगैरे असतात, आपण ज्याच्यातून स्टडी वगैरे करतो, शाळेचे गाईड्स वगैरे असतात, तर त्यांना लेआउट याच्यातून करता येतो. लेआउट वगैरे द्यायचं जर असेल एखाद्या गाईड्सला तर ह्या पेज मेकरच्या सॉफ्टवेअरमधून आपल्याला काय करता येतो, तो लेआउट देता येतो. तसेच जाहिरातीचा लेआउट वृत्तपत्र व्यवसायासाठी याचा उपयोग होतो. एखादी जाहिरात वगैरे आपल्याला बनवायची जर असेल तर त्याला बाजूने जे बॉर्डरिंग लेआउट वगैरे असतो तर त्याच्यासाठी या सॉफ्टवेअरचा आपल्याला काय करता येतो, उपयोग करता येतो. आता हे सॉफ्टवेअर कुणी तयार केलं, तर ॲडलस या कंपनीने हे सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. ॲडलस हे एक ॲडोब सॉफ्टवेअर आहे आणि ॲडलस या कंपनीने हे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. तर पेज मेकरमध्ये थोडक्यात काय की हे DTP उद्योगासाठी एक महत्त्वाचं सॉफ्टवेअर आहे. त्यानंतर ॲडोबने विकसित केलेले पृष्ठ लेआउट सॉफ्टवेअर आहे. जे लेआउट वगैरे असतात, जो बॉर्डरिंग वगैरे जर करायचं जर असेल तर आपण ह्या पेज मेकरमध्ये करू शकतो. ह्या पॅकेजद्वारे आपले जे शाळेचे पुस्तके वगैरे असतात किंवा कादंबऱ्या वगैरे ज्या असतात तर त्याला लेआउट करायचे असतात तर त्यासाठी याचा काय करता येतो, उपयोग करता येतो. ॲडलस या कंपनीने काय केलं, हे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. ॲडलस या कंपनीने पेज मेकरचं जे सॉफ्टवेअर आहे तर ते बनवलेलं आहे. आता हे सॉफ्टवेअर आहे पण आपल्याला हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल कसं करायचं तर याच्या स्टेप आपण याच्यामध्ये पाहणार आहे. आता पेज मेकर सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन स्टेप म्हणजे आपल्या PC मध्ये किंवा लॅपटॉपमध्ये आपल्याला काय करायचं, आता पेज मेकर हे सॉफ्टवेअर काय करायचं, रन करायचं आहे आणि रन केल्यानंतर आपल्याला ते यूज करायचं आहे. पण ते रन कसं करायचं त्याच्या स्टेप आपण इथे पाहणार आहे. फर्स्ट स्टेप, पेज मेकर सेटअपवरती डबल क्लिक करावे. आपल्याकडे पेज मेकरचं एक सेटअप असणार आहे तर त्या सेटअपवरती आपण काय करायचं, डबल क्लिक करायचं आहे. आता डबल क्लिक केल्यानंतर सेकंड स्टेपमध्ये आपल्याला जी सेटअपची जी फाईल आहे तर ती काय होणार आहे, ओपन होणार आहे. तर इथे सेकंड स्टेप काय, सेटअप ओपन झाल्यानंतर त्यातील सिरियल टेक्स्ट फाईल कॉपी करावी. त्या सेटअपमध्ये एक सिरियल टेक्स्टची जी फाईल असेल तर ती काय करायची, आपल्याला ओपन करायची. ओपन झाल्यानंतर त्याला सिलेक्ट करून ती काय करायची, कॉपी करून घ्यायची. त्यानंतर तिसरी स्टेप आहे सेटअप ॲप्लिकेशन फाईलवरती क्लिक करावे. प्रत्येक सेटअप रन करताना आपण काय करणार आहे, ॲप्लिकेशन फाईल काय करणार आहे, रन करणार आहे. तर इथे काय करायचं, सेटअप ॲप्लिकेशन फाईल जी आहे आपली तर ती रन करायची आहे. त्यानंतर आपण काय करणार आहे, नेक्स्ट बटनवरती क्लिक करावे. आपण नेक्स्ट बटनवरती क्लिक करणार आहोत. पाचवा पॉईंट येते, पाचवी स्टेप आहे, लँग्वेज सिलेक्ट करण्यास समोर स्क्रीन दिसेल तिथे नेक्स्ट बटनवरती क्लिक करावे. लँग्वेज ॲज इट इज सिलेक्ट असणारे, सेट केलेली असणारे
त्यामुळे तिथे काहीच करायचं नाही. काय करायचं, नेक्स्ट बटनवरती आपण क्लिक करणार आहे. त्यानंतर 6वी स्टेप पाहिजे, नेक्स्ट बटनवरती क्लिक करावे. त्यानंतर इथे 5व्या स्टेपला तुम्ही नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर समोर पुन्हा एक नेक्स्ट बटन येणार आहे. तर तिथं काहीच करायचं नाही आहे, तिथे पण नेक्स्ट बटनवरती आपण काय करणार आहे, क्लिक करणार आहे. 7वा पॉईंट, स्क्रीनवरती डिस्क्रिप्शन बॉक्स दिसेल तिथे नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. एक डिस्क्रिप्शन बॉक्स दिसेल तर तिथेही आपल्याला काहीच करायचं नाही, डायरेक्ट नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. 8वी, प्रोडक्ट रजिस्ट्रेशनसाठी स्क्रीनवरती पेज दिसेल तिथे फिलअप करावे आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. आता इथे प्रोडक्ट रजिस्ट्रेशन म्हणजेच काय की आपलं नाव वगैरे असेल, आपण जर बिझनेस करत असाल किंवा मग इंडिव्हिज्युअल जर आपण वापरत जर असाल तर आपल्याला तिथे काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपलं नाव वगैरे टाकलं आहे त्या पेजमध्ये, तर तिथे आपलं जे नाव वगैरे आहे तर ते आपण काय करणार आहे, टाकणार आहे. आणि नेक्स्ट बटनवरती ज्या वेळेस आपला तो जो पेज आहे किंवा फिलअप वगैरे आपण करणार आहे त्याच्यामध्ये माहिती, तर त्यावेळेस काय करायचं, नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं. इथे 9वी स्टेप आहे. त्यानंतर यू हॅव द प्रोव्हाइड द फॉलोइंग रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन इज द करेक्ट असा मेसेज दिसेल तेव्हा येस बटनवरती क्लिक करा. आता 8व्या स्टेपमध्ये तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे, तुमचं जे नाव आहे तर ते काय केलं, फिलअप केलं आहे. तुमचा जो फॉर्म आहे तर तो फिलअप केला आहे, भरला आहे आणि नेक्स्ट बटनवरती काय केले, क्लिक केलं आहे. त्यानंतर आपल्याला हा मेसेज स्क्रीनवरती दिसणार आहे, यू हॅव द प्रोव्हाइड फॉलोइंग रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन इज द करेक्ट असा मेसेज आपल्याला दिसणार आहे. तर तिथं आपण काय करायचं आहे, नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं, सॉरी येस बटनवरती क्लिक करायचं आहे. येस बटनवरती जर क्लिक जर केलं तर आपला जो सेटअप आहे तर तो काय कम्प्लिटली पुढे रन होणार आहे. आणि नो बटनवरती जर क्लिक जर केलं तर आपला जो सेटअप आहे तर तिथेच काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. त्यानंतर 10वी स्टेप आपल्याला सांगितली, त्यानंतर सेटअप इज कम्प्लिटेड असा मेसेज येईल तेव्हा फिनिश बटनवरती क्लिक करावे. 10व्या स्टेपला काय येणार आहे, आपल्याला सेटअप इज कम्प्लिटेड असा मेसेज येईल तेव्हा आपण काय करायचं, फिनिश बटनवरती क्लिक करायचं आहे. आणि 11व्या स्टेपला तुमचा जो सेटअप आहे तर तो प्रॉपरली तुमच्या सिस्टीममध्ये काय होतो, रन झालेला असतो, इन्स्टॉल झालेला असतो. तिथं तुमचा जो सेटअप आहे तर तो काय होणार आहे, कम्प्लीट होणार आहे. अशा प्रकारे आपण ह्या पेज मेकर सॉफ्टवेअर जे आहे तर त्याच्या स्टेप वगैरे पाहिले. आता आपण याचा एक छोटा व्हिडिओ पाहणार आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण सेटअप जी ॲप्लिकेशन फाईल आहे तुमची ती कशी रन करायची ते आपण आता पाहणार आहोत. आता इथे आपल्यासमोर पेज मेकरचा सेटअप आहे. त्या सेटअप मधले फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार आहे, जी जी फाईल आहे, सिरियलची जी टेक्स्ट जी फाईल आहे तर ती आपण काय करणार आहे, सिलेक्ट करून कॉपी करून घेणार आहे सेटअपसाठी. फर्स्ट स्टेप इथे ई सिरियल फाईल आपल्या सगळ्यांना दिसते, तर ही काय करायची, आपण आता सिलेक्ट करायची आणि कॉपी करून घ्यायची. आपल्याला ती सेटअपमध्ये पुढे लागणार आहे. त्यानंतर इथे काय केली, कॉपी केली. कॉपी करून ते क्लोज करून टाकायचं. त्याच्यानंतर इथे ही सेटअप, इथे जी सेटअप ॲप्लिकेशन फाईल आहे तर ती आपण काय करणार आहे, आता रन करणार आहे. रन केल्यानंतर आपला जो पेज मेकरचा सेटअप आहे तर तो स्टार्ट होणार आहे. त्यानंतर इथे काय नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं. नेक्स्ट बटनवरती काय करायचं, आपल्याला क्लिक करायचं आहे.
नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक फॉर्म फिलअपसाठी येणार आहे. तर आपण इथे आपला जो फॉर्म आहे तर तो काय करणार आहे, फिल करणार आहे. फिलअप केल्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं. त्यानंतर यस बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यस बटनवरती क्लिक केल्यानंतर आपला जो सेटअप आहे तर तो काय होणार आहे, चालू होणार आहे. त्यानंतर सेटअप पूर्ण झाल्यानंतर जो सेटअप फाईल वगैरे आहे तर त्या कॉपी झाल्यानंतर आपल्याला पुढे असा एक चार्ट दिसणार आहे. तर तिथे आपल्याला मेसेज येणार आहे, अ बिझनेस अँड अ इंडिव्हिज्युअल. जर बिझनेससाठी जर आपण वापरणार जर असेल तर आपण बिझनेस करायचं आहे. इंडिव्हिज्युअल जर घरगुती जर वापरणार जर असेल तर आपण इथे एंड काय करायचं, इंडिव्हिज्युअल. आणि इथे तुमचं जे नाव आहे ABC सो अँड सो तुमचे नाव इथे काय करायचं, ते फिलअप करायचं आहे. आणि तो पूर्ण फिलअप केल्यानंतर नेक्स्ट बटनवरती आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचे. आता सिलेक्ट करताना मला इथे एक एरर आला होता. आपल्याला इथे एक एरर शो होतो. त्यानंतर इथं काय करायचं आहे, आपली जी कंट्री वगैरे आहे किंवा रिजन वगैरे आहे तर ते इथे काय करायचं, सिलेक्ट करायचं आहे. सेटअप रन करताना असे भरपूर प्रॉब्लेम येतात. तर इथे मला काय एक एरर आला, प्लीज सिलेक्ट द रिजन. मी काय केलं, रिजन सिलेक्ट केलं नाही तरी नेक्स्ट बटनवरती काय करते, क्लिक करते. तिथे कंपल्सरी आपल्याला काय करायचं, आपलं रिजन जे आहे तर ते सिलेक्ट करायचं. मोबाईलची स्क्रीन झूम करायचं. आपली जी मोबाईलची जी स्क्रीन आहे तर ती झूम करून तो व्हिडिओ पहा. त्यानंतर आपला सेटअप कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला डायरेक्टली स्क्रीनवरती असा मेसेज शो होतो, हेअर्स यू वॉन्ट रिस्टार्ट युअर कॉम्प्युटर. म्हणजेच आपलं कम्प्युटर जे आहे तर ते रिस्टार्ट करायचं की नाही. तर इथे येस जर केलं तर आपलं जे कम्प्युटर आहे तर ते काय होणार आहे, रिस्टार्ट होणार आहे. नो जर केलं तिथं तर आपलं जे कम्प्युटर आहे तर ते काय रिस्टार्ट होणार नाही. आपला जो सेटअप आहे तर ॲज इट इज काय होणार आहे, कम्प्लीट होणार आहे. पण ज्यावेळेस आपण सिस्टीमला सेटअप वगैरे करतो तर त्यावेळेस रिस्टार्ट जर करून घेतला आपण सिस्टीम तर ते बेटर असतं. अशा प्रकारे आपला जो पेज मेकरचा जो सेटअप आहे तर तो इथे काय होणार आहे, कम्प्लीट. आपल्याला तो स्क्रीनवरती शो होतोय. आपली जर सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय होतो, सेटअप दिसतोय. आपल्याला ज्यावेळेस सेटअप कंप्लीट होतं तर आपली पेज मेकरची इथे आपले काय दिसणार आहे, पेज दिसणार आहे. त्यानंतर इकडे आपले लेआउट वगैरे आहे. त्याच्यानंतर क्रॉपिंग वगैरे जे काय आहे तर ते आपल्याला काय दिसणार आहे, स्क्रीनवरती शो होणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, काम करू शकतो. पेज मेकर हे सुद्धा काय पॅकेज आहे. हे आपल्याला एक फक्त सॉफ्टवेअर असतं ते इन्स्टॉल करायचं. त्याच्यामध्ये काय करतो आपण, आपले जे वर्क आहे तर ते करणार आहे. आपल्याला त्याच्यामध्ये कुठलीही टायपिंग वगैरे करावं लागत नाही. त्याच्यामुळे हे कुठल्या प्रकारात म्हणतात, पॅकेजेस प्रकारामध्येच हे कुठलं हे सॉफ्टवेअर आहे आपलं पेज मेकरचं तर हे मोडतं. त्यानंतर आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपलं नेक्स्ट जे लेक्चर असणार आहे तर त्यामध्ये आपण फोटोशॉपचा जो पॉईंट आहे तर तो पाहणार आहोत. हे कुठल्या कंपनीने वगैरे तयार केलेले, त्याचा उपयोग वगैरे काय आहे. त्यानंतर जे इन्स्टॉलिंग स्टेप वगैरे पाहणार आहे. आणि त्याचा एक जो इन्स्टॉलेशनचा जो एक छोटासा व्हिडिओ आहे तर तो आपण उद्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहे. आज आपल्या लेक्चर इथे संपलेले आहे. थँक्यू.